खरं तर बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसींच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतलेली आम्हाला पाहायला मिळाली की या महाराष्ट्रामधल्या एका पक्षाचा नेता तरी किमान ओबीसीच्या बाजूने बोलताना दिसतोय। या महाराष्ट्रामधला दोन्ही शिवसेना असो, दोन्ही राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, ही लोक पुढे येऊन ओबीसीची भूमिका घेताना दिसून येत नाहीत आणि ही भूमिका न घेतल्यामुळं आणि बेकायदा मागण्यांना ते सपोर्ट करताना दिसून येतात। एका बाजूला राहुल गांधी म्हणतात की ओबीसीची कास्ट वाईज सेन्सस झाला पाहिजे, त्याचवेळी पृथ्वीराज बाबा चव्हाण बेकायदा मागण्या करणाऱ्या मनोज जरांगेंना जाऊन भेटतात। काँग्रेसनं भूमिका जाहीर करावी ओबीसी बाबत आणि बाळासाहेबांना भेटण्याचं कारण असं आहे की दलित आणि ओबीसी हे जैविक मित्र आहेत। हे जर एकत्रित आले तर रिझर्वेशन पॉलिसीचं जे काही घटनेला अपेक्षित असलेला जो अर्थ आहे तो अर्थ वाचवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ। बाबासाहेब आंबेडकर जर अजून 2-5 वर्ष जगले असते तर ओबीसीना त्याच वेळी न्याय मिळाला असता। त्यांचाच कुटुंबामधला एक व्यक्ती ओबीसीची बाजू घेत असताना त्यांना भेटणं, त्यांचा आभार व्यक्त करणं कर्तव्य होतं, म्हणून आम्ही त्यांना जाऊन काल भेटलो। तुम्ही काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती। आज राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी दोन्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा? राहुल गांधींनी ओबीसीच्या बाबत भूमिका व्यक्त करावी, स्पष्ट करावी आणि नरेंद्र मोदींनी पोहरादेवीमध्ये किती बंजारा आला होता ते एकनाथ शिंदेंना सांगावं किंवा महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती कोणत्या अवस्थेत जगतात त्याचा तुम्ही का स्टडी करत नाही, कोर्टानं सांगूनही करत नाही, याचा जाब विचारावा। कारण त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवले आणि असे मुख्यमंत्री जर महाराष्ट्राचे असतील तर महाराष्ट्रातल्या बहुसंख्य लोकांनी जायचं कुठं? त्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांनीही आणि राहुल गांधींनीही ओबीसीच्या बाबतीमध्ये आपली ठाम भूमिका जाहीर करावी असं आम्हाला वाटतं। शरद पवार यांनी असं विधान केलेलं आहे की आरक्षणाची मर्यादा 50हून 75 करावी, काय त्याचा परिणाम होऊ शकतो, तुमचं काय मत आहे? मग 50हून 75 केली तर जरांगेंची मागणी पूर्ण होते का? 50%हून 75%चा स्लॅब वाढवला तर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट तुम्ही नाकारू शकता का? 50%हून 75%पर्यंत गेला म्हणजे मराठा मागास झाला असं पवारांना म्हणायचं आहे का? पवार साहेबांना सोशल जस्टिससाठी रिझर्वेशन दिलंय हे चांगलं माहिती आहे, पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बेजबाबदार वक्तव्य करणं आणि पोलरायझेशन करणं हे शरद पवार जरांगेंना मी दोष देत नाही। जरांगेंना मी 10% दोष दिला तर शरद पवारांना मी 100% दोष देईन। 75% रिझर्वेशनचा आणि तमिळनाडू पॅटर्नचं सांगतात। तमिळनाडू पॅटर्नचं 1993 साली जयललितांनी 9व्या परिशिष्टामध्ये समावेश करून घेतला होता आणि तेही 2024 सालापर्यंतच व्हॅलिड होतं। त्या 2004 सालापर्यंत 2004 पासून त्याच्यावरती ही लटकती तलवार आहेच। त्यामुळे तमिळनाडूचा काहीतरी उदाहरण द्यायचं आणि महाराष्ट्रामध्ये धुरळा उठवून द्यायचा, हे पवारसाहेब यामध्ये माहीर आहेत। अहो पवारसाहेब, इथल्या ओबीसींची भटक्या विमुक्तांची कधीतरी बाजू घ्या, तुम्हाला फक्त मतं चालतात त्यांची निवडणुका जिंकण्यासाठी। मला वाटते पवारसाहेबांचं हे बेजबाबदार वक्तव्य आहे। मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती भवन कार्यालय सुरू केलेलं आहे, तिथे लोकांचे प्रश्न मांडणार आहेत। दुसऱ्या बाजूला दसरा मेळावा सुद्धा आयोजित केलेला आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ह्या ज्या दोन महत्त्वाच्या घडामोडी ज्या घडत आहेत, आता किती परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? परिणाम काही नाही, लोकसभेला जे केलं ते आता आम्ही विधानसभेला करू असं ते म्हणतायत, पण ओबीसी जागा झालाय, ओबीसीनी ठरवलंय ओबीसीला मतदान करायचं। त्यामुळे त्यांनी 288 जागा लढाव्यात, 288 सोडा 100 लढाव्यात जरांगेंनी, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। आणि पण काय होतंय आता, जरांगे काय टोपेंच्या विरोधात उमेदवार देतील का? जरांगे एकाही आता त्याला सपोर्ट केला या सगळ्या लोकांनी। ज्या लोकांना आम्ही आमदार खासदार केलं, ज्या लोकांना आम्ही मुख्यमंत्री केलं, ज्या लोकांना आम्ही नेतृत्व बहाल केलं, तीच माणसं आज ओबीसीच्या मुळावर उठलेले आहेत, त्यांच्या बाजूने बोलायला तयार नाहीत। मग या माणसांना आम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये का पाठवायचं? हाऊसमध्ये कोण कोण बोललं, रस्त्यावरच्या लढाईत कुणी पाठिंबा दिला, याचं उत्तर शून्य असं आहे। मग असं असेल तर ओबीसीनी आपलं लाख मोलाचं मत यांना द्यायचं, ही जुलुमशाही आहे। यामधून आम्हाला ओबीसींना बाहेर काढायचं आहे आणि हे राज्य, हा देश संविधानावर चालतो, कुठल्या राजेशाहीवर, कुठल्या घराण्यावर चालत नाही। आणि हे लाड आता आपल्याला पूर्ण, ही गुलामी आपल्याला नष्ट करायची आहे आणि यासाठीच इथून पुढे ओबीसीची चळवळ काम करेल आणि भल्या भल्या माणसांना घरी बसवेल। आज मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे, भली माणसं, रिपीट अगेन अँड अगेन निवडून येणारी माणसं घरी बसलेली दिसतील। कालचं सत्ताधारी माणसांनी आंदोलन केलेलं मंत्रालयामध्ये, त्या दृष्टिकोनातून कसं बघता? पवार साहेबांचे ते पटशिष्य आहेत झिरवळ, त्यामुळं अहो एसटी रिझर्वेशन एवढं सोपं वाटतं का झिरवळ साहेब? तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही अशा माकड उड्या मारत असाल तर मग जनतेनं काय करायचं?
एका बाजूला सत्तेची फळं पण चाकायची आणि दुसऱ्या बाजूला उड्या पण मारायच्या. काय निवडणुका डोळ्यासमोर आल्या की काय काय करतील ही लोक. पवारसाहेबांचे पटशिष्य असल्यामुळं त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.